Hello students, we are starting with the next lecture in the units and measurement. I think this is our sixth lecture on this particular chapter, and earlier we have finished with the dimension analysis. What is meant by the dimension analysis, how to do the dimension analysis, that we have seen. फाईन. सो आपण डायमेन्शन ॲनालिसिसबद्दल बघितलेलं आहे. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत 1.6.1 दॅट इज युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. तर हे जे डायमेन्शनल ॲनालिसिस आपण करतो आहे ह्याचे युजेस काय काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे. खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे, लक्ष देऊन करायचं सगळ्यांना. हा जो डायमेन्शनल ॲनालिसिस असतो ना त्याचे 3 सगळ्यात महत्त्वाचे यूज असतात, ते आपल्याला इथं दिलेले आहेत बघा. पहिला यूज जो दाखवत आहे टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. ज्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण फिजिकल इक्वेशन्स बघतो त्याच्यामध्ये एक इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे बघा, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, अशा प्रकारचे इक्वेशन, किंवा पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच ही इक्वेशन आहे, किंवा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. अशा प्रकारच्या ह्या ज्या वेगवेगळ्या फिजिकल इक्वेशन्स आहेत त्या करेक्ट आहेत का नाही हे बघण्यासाठी आपण ह्या डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करू शकतो. सेकंड पॉईंट दिलेला आहे टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल इक्वेशन्स. सो ज्या वेगळ्या प्रकारच्या फिजिकल इक्वेशन्स आहेत ह्या इक्वेशन्सची रिलेशनशिप कशी आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या क्वांटिटी असतात त्यांचे एकमेकाशी कसे संबंध आहेत हे बघण्यासाठी आपण ह्या ॲनालायसिसचा वापर करू शकतो. जसं की टाईम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम या ठिकाणी दिलेला आहे टी इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी. एल इज द लेंथ ऑफ द simple pendulum thread and g is the gravity. सो टाईम पिरियड, लेंथ आणि ग्रॅव्हिटी हे एकमेकाला कसे संबंधित आहेत किंवा ह्या तिघांच्यामध्ये कोणत्या प्रकारची रिलेशनशिप आहे ते आपण ह्या डायमेन्शन ॲनालिसिसचा वापर करून करू शकतो. त्यानंतर थर्ड काय दिलं आहे बघा, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स. हा पण एक खूप महत्त्वाचा ॲप्लिकेशन आहे ह्या ॲनालायसिसचं, डायमेन्शनल ॲनालायसिसचं, ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की वेगवेगळ्या ज्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत किंवा ज्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत त्याच्यामध्ये एखादी फिजिकल क्वांटिटीचं कन्व्हर्जन कशा प्रकारे असतं ते आपण बघू शकतो. आणि हे उदाहरण पण आपण इथं घेणार आहोत, हे एक्झाम्पल आपण इथं चेक करणार आहोत. ठीक आहे. सो इथं एक दिलेलं आहे बघा, 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ ERG. सो दिस टाईप ऑफ एनर्जी कन्वर्जन ऑल्सो वी कॅन डू, or the units conversion also you can do with the help of this kind of analysis. So we are starting with the first point to check the correctness of physical equation. Come to this particular point, we'll start from here. ओके, फर्स्ट ॲप्लिकेशन आपण इथं घेणार आहोत जी पुस्तकामध्ये दिलेली आहे, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. तुम्ही जी कुठली इक्वेशन तयार केलेली आहे ती इक्वेशन बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर ते करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करू शकतो. मग हे कसं चेक करता येतं बघा, इन एनी इक्वेशन रिलेटिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटीज इफ द डायमेन्शन्स ऑफ ऑल द terms on both the sides are same, then that equation is said to be dimensionally correct, and this is called the principle of homogeneity of dimensions. Consider the equation which is given below. आपल्याला एक इक्वेशन कन्सिडर करायची आहे. मी इक्वेशन घेतो आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी. ही इक्वेशन ऑलरेडी आपण लिनियर मोशनमध्ये हे इक्वेशन शिकलेलो आहोत. सो ही जी फिजिकल इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी, ॲक्झिलरेशन आणि टाईम ह्या सगळ्या क्वांटिटीजना एका बरोबर चिन्हाने, अधिक चिन्ह आणि गुणाकाराचं चिन्ह ह्याचा वापर करून आपण यांना रिलेट केलेलं आहे. एक फिजिकल इक्वेशन तुम्ही तयार केली आहे. मग ही माझी फिजिकल इक्वेशन बरोबर आहे की नाही हे मी कसं चेक करणार, तर त्यासाठी मेथड काय आहे बघा. हे जे फायनल व्हेलॉसिटी आहे व्ही, इनिशियल व्हेलॉसिटी आहे यू, त्यानंतर ॲक्झिलरेशन आणि टाईम, जे तुमचे डायमेन्शन्स लेफ्ट साईडला येतील ते सेम डायमेन्शन तुमचे जर राईट साईडला येत असतील तर आपण ही इक्वेशन करेक्ट आहे असं म्हणू शकतो. दिस इक्वेशन कॅन बी कॉल्ड ॲज करेक्ट. कशा पद्धतीने बघा, आता
मी आता एक एक डायमेन्शन्स लिहिणार आहे आणि त्याप्रमाणे आपण इथं ही इक्वेशन बरोबर आहे की नाही हे चेक करणार आहोत. ठीक आहे. सो पहिल्यांदा मी डायमेन्शन लिहितो व्हेलॉसिटीचे. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन इन टर्म्स ऑफ एम, एल आणि टी काय असतील सांगा बरं मला. व्हेलॉसिटी काय असते, मीटर पर सेकंड ही असते व्हेलॉसिटी. मग मीटर म्हणजे लेंथ आली, सो लेंथसाठी 1 असेल. आता पर सेकंड लिहिलं आहे, पर सेकंड म्हणजे काय, सेकंड रेज टू -1. मग इथं टाईम आहे तो काय होणार, इथं -1 येणार आहे. आणि मास तर काय आहे, 0च आहे. मासचा इथं काही संबंध नाही, सो मास काय राहील, 0 राहील. त्यानंतर आता आपण यूसाठी बघूया. यू म्हणजे काय, दिस इज इनिशियल व्हेलॉसिटी. आता इनिशियल व्हेलॉसिटी जे आहे, अगेन द व्हेलॉसिटी इज गिवन बाय मीटर पर सेकंड. सो याचे पण डायमेन्शन काय येतील, एम रेज टू 0, एल रेज टू 1, टी रेज टू -1. समजलं का. यूचं पण डायमेन्शन आपण चेक केलं. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत ॲक्झलरेशन आणि टाईम ह्यासाठी. आता ॲक्झलरेशनचं युनिट काय असतं रे, ॲक्झलरेशन असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच मीटर इंटू सेकंड रेज टू -2. मग इथं काय होईल बघा, एम एल टी के. मीटर इथं मास तर 0 असणार आहे, लेंथसाठी 1 आणि टी रेज टू काय असेल, -2. ओके. आणि राहते टर्म कुठली, टी. म्हणजे ही जी टाईमची टर्म आहे टी, ह्या टाईमसाठी काय असेल, एम 0 असेल, एल पण 0 असेल आणि टी रेज टू काय असेल, 1 असेल. ठीक आहे. मग आता हे जे सगळे डायमेन्शन्स आपण फाइंड आउट केलेले आहेत, ह्या सगळ्या डायमेन्शननं ह्या इक्वेशनमध्ये टाकून बघा. सो व्हीच्या ठिकाणी मी लिहितो, इथं काय येईल बघा. आता एम तर 0 आहे म्हणून मी काढून टाकतो, एल रेज टू 1, टी रेज टू -1. त्यानंतर इक्वल टू यूचं पण सेम आलं, एल रेज टू 1, टी रेज टू -1. आणि आता काय आहे बघा, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी आहे, म्हणजे ॲक्झलरेशन मल्टिप्लाइड विथ टाईम आहे. सो ऑलरेडी ॲक्झलरेशन काय आले बघा, हे थोडंसं तुम्हाला लक्ष देऊन करायला लागेल. ॲक्झलरेशन काय आले, एल रेज टू 1, टी रेज टू -2, बरोबर का, टी रेज टू -2. आणि ह्याला मल्टिप्लाय बाय तुम्हाला काय करायचं आहे, टाईम करायचा आहे. सो टी रेज टू 1. मग आता इथं बघा बरं, टी रेज टू -2 इंटू टी रेज टू 1 आहे, म्हणजेच काय होणार आहे, तर टी आहे तसं राहील आणि वरचे जे घातांक आहेत -2 आणि 1, हे जे पॉवर्स आहेत, ह्या पॉवर्सचं काय होईल, ॲडिशन होईल. सो माझा ॲन्सर कशा पद्धतीने येतं आहे बघा, इथं एल रेज टू 1, टी रेज टू -1 इक्वल टू एल रेज टू 1, टी रेज टू -1 प्लस एल रेज टू 1 आणि टी रेज टू -2. बघा -2 आणि +1 किती होणार, हे -1. सो टी रेज टू -1. ठीक आहे. जर तुम्ही ही इक्वेशन बघितली तर बघा, व्हीसाठी पण तुम्हाला एल रेज टू 1, टी रेज टू -1 मिळालं. यू या टर्मसाठी पण एल रेज टू 1, टी रेज टू -1 मिळालं. आणि ए इंटू टी ही जी टर्म आहे, ही पूर्ण टर्म तुम्हाला पकडायला लागेल बरं का. ए इंटू टी ती पण टर्म तुम्हाला काय मिळाली, एल रेज टू 1, टी रेज टू -1. सो हेन्स वी कॅन से दॅट द इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस ए टी इज करेक्ट इक्वेशन. फाइन, बिकॉज as the dimensions on LHS left hand side, all the dimensions on LHS and all the dimensions on RHS right hand side are what, they are same. As they all are same, we can say that the given equation is dimensionally it is correct. ही इक्वेशन कशी आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. असं तुम्ही कुठल्याही प्रकारची इक्वेशन घेऊन ती चेक करू शकता. आता आपण अजून एक इक्वेशन घेऊया बरं का. आपल्याकडे एक टर्म असते बघा, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय बरं, हाफ ऑफ एम म्हणजे मास
इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. ही आपल्याकडे इक्वेशन आहे. आता हाफ जो आहे ना, हा हाफ काय आहे, हा कॉन्स्टंट आहे. आता ही जर इक्वेशन तुम्हाला करेक्ट आहे की नाही, वेदर दिस इक्वेशन इज करेक्ट or not, if you have to check it, the dimensions on LHS should be equal to dimensions on RHS. हे असं होत असेल, हे जर करेक्ट असेल तर ही तुम्ही लिहिलेली इक्वेशन बरोबर आहे असं आपण मानू शकतो. ठीक आहे. मग त्यासाठी मी पहिल्यांदा काय करतो बघा, कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स लिहितो. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे एनर्जीचे डायमेन्शन जे आहेत ते एनर्जीचे डायमेन्शन्स काय असतात, एम यल इंटू टी. डायमेन्शन काय असतं, एम रेस टू 1, यल रेस टू 2 आणि टी रेस टू -2. हे एनर्जीचे डायमेन्शन आहेत कायनेटिक एनर्जीचे. त्यानंतर इथं काय आहे बघा, मास, म्हणजे हे पलीकडच्या इक्वेशनमध्ये मास आहे, म्हणजे इथं काय असणार आहे, एम रेस टू 1 एवढीच किंमत येणार आहे. यल रेस टू 0 असेल, टी रेस टू 0 असेल. आणि त्यानंतर आहे वेलॉसिटी. मग अगेन आपल्याला वेलॉसिटी माहिती आहे. वेलॉसिटीला काय असतं, एम 0 असतं, यल 1 असतं आणि टी रेस टू काय असतं, -1, बिकॉज इट इज मीटर पर सेकंड. फाईन. दिस इज वॉट अबाउट द व्हेलॉसिटी. ना आता आपली इक्वेशन काय आहे बघा, आपल्या इक्वेशनमध्ये पहिल्यांदा LHSला काय आलं बघूया, लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला कोण आहे, कायनेटिक एनर्जी आहे. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन काय आहेत, एम रेस टू 1, यल रेस टू 2 आणि टी रेस टू किती आहे, -2. आता हे हाफ आहे ते आहे तसं ठेवा तुम्ही. आणि मास इंटू व्हेलॉसिटी आहे, बरोबर का, मास इंटू व्हेलॉसिटी आहे. मग मासचं काय होईल इथं, एम रेस टू 1 राहील. आणि व्ही आहे, व्हीचा स्क्वेअर दिलेला आहे बघा, म्हणजे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन घेऊन त्याचा तुम्हाला काय लिहायचं आहे, स्क्वेअर लिहायचा आहे. आता व्हेलॉसिटीचे डायमेन्शन काय असतात, यल रेस टू 1, टी रेस टू -1 आणि या सगळ्यांचा स्क्वेअर. आणि हे पुन्हा मल्टिप्लिकेशन आहे. सो इथं मल्टिप्लिकेशन काय येईल बघा, डायरेक्ट मी सांगतो या स्टेपमध्ये. एम रेस टू 1 हे इथून आलं, मल्टिप्लाय बाय, आता यल रेस टू इथं 1 आहे आणि इथं पॉवर आहे 2. सो 2 मल्टिप्लाय बाय 1 इथं काय होणार, यल रेस टू 2. आणि इथं पॉवर आहे -1, ह्याला मल्टिप्लाय बाय 2 करा, म्हणजेच काय होणार, टी रेस टू -2. बघा, एम रेस टू 1, यल रेस टू 2, टी रेस टू -2. In this way, the dimensions on LHS are equal to dimensions on RHS. So we can say that this particular equation is dimensionally correct. In this way, you can check any kind of equation in the physics book. You can put the dimensions and you can check whether the equation is correct or not. So this is a method, or this is the use, or this is the application of dimensional analysis. Got it? सेकंड ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे, टू एस्टॅब्लिश रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजमध्ये एक रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी आपण ह्या डायमेन्शन अनालिसिसचा वापर करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय दिले बघा बरं का इथं पुस्तकामध्ये, द पिरियड टी, म्हणजे बघा पिरियड टी, कॅपिटल टी of a oscillation of simple pendulum depends on length of the simple pendulum and acceleration due to gravity. Let us derive relation between T, L and G. ओके, यासाठी लक्षात घ्या, एक सिम्पल पेंडुलम जो असतो, सिम्पल पेंडुलम म्हणजे अशा प्रकारे बघा, असा दोरा बांधलेला असतो आणि इथं हा बॉल असतो, याला बॉब असंही म्हटलं जातं. याला जर तुम्ही धक्का दिला तर हे अशा प्रकारे काय करतो, अशा सिम्पल हार्मोनिक मोशन प्रोड्यूस करतो, मागे पुढे हा असा हलत राहतो. हे जे मोशन आहे, ह्या एक्स्ट्रीम पोझिशनपासून ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला एक फेरी पूर्ण करायला लागणारा जो वेळ आहे त्याला त्याचा टाईम पिरियड असं म्हणतात. आणि हा जो टाईम पिरियड आहे, हा टाईम पिरियड ह्या धाग्याची, म्हणजे बांधलेल्या धाग्याची लेंथ किती आहे आणि
त्या ग्रहावरती म्हणजे ज्या ग्रहावरती तुम्ही हा सिम्पल पेंडुलमची मोशन करताय तिथे ग्रॅव्हिटेशनल ॲक्झलरेशनची किंमत काय आहे ह्याच्यावरती ह्याचा टाईम पिरियड अवलंबून असतो. ठीक आहे. मग मला ह्या दोन गोष्टी कळाल्या की लेंथवरती अवलंबून आहे आणि ग्रॅव्हिटीवरती अवलंबून आहे. पण ह्या टाईम पिरियड लेंथसोबत कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटीसोबत कसं अवलंबून आहे, ग्रॅव्हिटी वाढली तर टाईम पिरियड कमी होतो का ग्रॅव्हिटी कमी झाली तर टाईम पिरियड वाढतो, नेमकं काय बदल होतात. त्यासाठी मला काय करायला लागेल, मला एक असा फॉर्म्युला शोधायला लागेल जो टाईम पिरियड, लेंथ आणि ग्रॅव्हिटी काय करेल, ह्या तिघांना पण एकत्रित करेल. आणि त्यासाठी ह्या तिघांच्या मधली जी रिलेशनशिप आहे, दिस रिलेशनशिप कॅन बी फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल ॲनालायसिस. आणि ते कसं करतात ते आपल्याला इथं बघायचं आहे. सो आपल्याकडे 3 व्हेरिएबल्स आहेत बघा. क्वांटिटी काय काय आहेत, एक आहे दिस इज टाईम पिरियड टी, लेंथ आणि जी. ह्या 3 गोष्टी आपल्याकडे आहेत आणि या तिघांच्या मधलं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी मी पहिल्यांदा असं कन्सिडर करतो की टाईम पिरियड जो आहे, टाईम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल आणि ह्या एलचे डायमेन्शन आहे त्या विल रेज टू द पॉवर ए, असं मी ते कन्सिडर करतो, रेजिंग टू द पॉवर ए. अगेन दिस टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ग्रॅव्हिटी बट रेजिंग इट्स पॉवर टू बी. अशाप्रमाणे त्याची पॉवर मी बीला घेतो. यातून मला काय लिहिता येईल बघा, टाईम पिरियड टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेज टू ए अँड जी रेज टू बी. आता हा प्रोपोर्शनलिटीचा सिम्बॉल काढून मी तिथे एक कॉन्स्टंट घेऊ शकतो. मग माझी इक्वेशन काय होईल बघा, टी इज इक्वल टू के इंटू एल रेज टू ए अँड जी रेज टू बी. आता मी काय करणार आहे बघा, ह्या तिघांचे पण डायमेन्शन्स लिहिणार आहे. हे तिघांचे पण म्हणजे मला काय करायचं आहे, एल एच एसचे डायमेन्शन लिहायचे आहेत आणि आर एच एसचे पण डायमेन्शन लिहायचे आहेत. आता इकडे टी म्हणजे काय, हा टाईम पिरियड आणि टाईम पिरियड कशामध्ये मोजतात, सेकंडमध्ये मोजतात. सो ज्यावेळी मी याला डायमेन्शनमध्ये लिहायला जाईन यम, यल आणि टीच्या फॉर्ममध्ये, त्यावेळी मला M0 मिळेल, L0 मिळेल आणि टी रेज टू काय मिळेल, 1 मिळेल. बरोबर आहे का. त्यानंतर इथे बघूया, मी के कॉन्स्टंट आहे तसा ठेवला. आता इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, लेंथ आहे. लेंथ म्हणजे तिथं M0 असेल, L पण 0 असेल, सॉरी लेंथ आहे म्हणजे L1 असेल आणि टी काय असेल, 0 असेल. सो मी याला M0 आणि टी 0 आहे त्यामुळं ते लिहित नाही, कारण जागा पण तेवढी इथं होत नाही आहे. मी इथं डायरेक्टली काय करतो तर एल रेज टू 1 घेतो आणि ह्याची पॉवर रेज टू ए करतो. आहे तशी पॉवर मी इथं ठेवलेली आहे. त्यानंतर जी म्हणजे काय, ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. म्हणजे इथं मास तर 0 होणार आहे, पण एल रेज टू 1 येईल आणि टी रेज टू इट इज -2 आणि रेज टू एक्सटर्नल पॉवर बी. बरोबर का. L1 टी रेज टू -2 अँड रेज टू द पॉवर बी. ठीक आहे. चलो आता मी काय करतो आहे, ह्याच्या पॉवर्स आहेत ए आणि बी, ह्या पॉवर्सना आतमध्ये मल्टिप्लाय करतो. सो दिस सिम्पल इक्वेशन विल बी टी रेज टू 1 इक्वल टू के in bracket L raised to A in another bracket L raised to B into T raised to -2B. This is the equation. आता इथं बघूया आपण, K इज इक्वल टू काय होणार आहे बघा, इथं L आहे आणि हे पण L आहे. सो दोन्ही L आहेत, मल्टिप्लाय होतील. मल्टिप्लाय होऊन इथं काय होईल, ह्यांचे जे पॉवर्स आहेत त्यांचं काय होईल, समेशन होईल. सो एल रेज टू काय येईल, ए प्लस बी. ह्याच्या पॉवर्स आहेत ना, ह्यांची बेरीज करायची आपल्याला, कारण व्हेरिएबल सिमिलर आहेत. एल आणि एल दोन्ही व्हेरिएबल सेम आहेत. सो वेन द टू सेम व्हेरिएबल्स आर मल्टिप्लाइड विथ इच अदर देन ही हॅव टू डू द ॲडिशन ऑफ द पॉवर्स. एल रेज टू ए प्लस बी झालेला आहे
आणि टी रेज टू काय राहिलं -2b. आणि इथंच तुम्हाला माहिती आहे इथं काय येणार आहे टी रेज टू 1 येणार आहे. बरोबर का? मग आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, LHSचे डायमेन्शन्स आणि RHSचे डायमेन्शन्स कम्पेअर करायचे आहेत. वी हॅव टू कम्पेअर इट, अँड बाय कम्पॅरिझन और बाय कम्पेअरिंग दिस LHS अँड RHS वी कॅन फाइंड आउट अ रिलेशन बिटवीन देम. ओके, चलो आता मला सांगा, आपल्याकडे LHSला पण MLT आणि असे डायमेन्शन्स आणि RHSला पण MLT डायमेन्शन आहेत. जर तुम्ही ह्यांच्या पॉवर ज्या आहेत, इथं असणाऱ्या ज्या पॉवर आहेत, ह्या पॉवर जर एकमेकाला इक्वेट केल्या, म्हणजे बघा मी काय म्हणतो आहे, आता इथं LHSमध्ये चेक करा तुम्ही. LHSमध्ये M0 आहे, L पण 0 आहे, ठीक आहे. आणि पलीकडच्या बाजूला इथं L रेज टू A प्लस B आहे. मग आता बघा मी इथं लिहूनच दाखवतो तुम्हाला. बघा MLT T रेज टू 1 L0 M0 इक्वल टू K M0 L रेज टू A प्लस B and T रेज टू -2B. फाईन. आता बघा M ची पॉवर Mला कम्पेअर करा, इट इज 0 इक्वल टू 0. आता L ची पॉवर ह्या Lला कम्पेअर केली तर काय होईल, 0 इक्वल टू A प्लस B. बरोबर. आणि T ची पॉवर आता Tला कम्पेअर करा, म्हणजे 1 इक्वल टू -2B. बरोबर का? -2B असे तुम्हाला इक्वेशन मिळालेले आहेत. यातून तुम्ही काय लिहू शकता बघा, ह्या इक्वेशनमधून A इज इक्वल टू -B. बरोबर. आणि ही एक इक्वेशन तुम्हाला मिळाली आणि ही एक इक्वेशन मिळाली. बरोबर आहे का? मग ह्यातून आपल्याला काय लिहिता येते बघा बरं. हे -2 इकडं आणा, म्हणजे -1/2 आणि हे काय झालं B. आणि A ची पॉवर काय होईल, मग Bच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा की. A इज इक्वल टू काय आहे, -B. म्हणजेच A इज इक्वल टू, हे मायनस आणि मायनस काय होईल, प्लस होईल. सो इट इज +1/2. ओके, या पद्धतीने जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, इथंपर्यंत समजून घ्या. तुम्ही पुस्तकात पण ह्या स्टेपला येऊ शकता. सो तुम्हाला B ची किंमत किती मिळालेली आहे, -1/2. A ची किंमत किती मिळालेली आहे, 1/2. स्वतः ह्याच पॉवर ज्या आहेत आलेल्या व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. कुठे बघा, टाईम पिरियडच्या इक्वेशनमध्ये. T इज इक्वल टू K इंटू L रेज टू A म्हटलेलं आहे आणि G रेज टू B म्हटलेलं आहे. बरोबर. म्हणजेच K इंटू L रेज टू Aच्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, 1/2 आणि G रेज टू Bच्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, -1/2. आपल्याला माहिती आहे बघा, 1/2 म्हणजे काय असतो, स्क्वेअर रूट असतो. सो इथं काय होईल, T इज इक्वल टू K L रेज टू 1/2 आहे, म्हणजे √2 झाला, √L झाला. ठीक आहे. आणि इथं काय दिलं आहे बघा, -1/2 आहे, म्हणजे स्क्वेअर रूटमध्येच असणार आहे, पण तो कसा असणार आहे, डिनॉमिनेटरमध्ये असणार आहे. दिस इज L/G. So in this way the dimension analysis will help you to find out relation between these different quantities. म्हणजे यातून तुम्ही काय लिहू शकता, T is directly proportional to square root of L and T is inversely proportional to
इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटेशनल ॲक्झलरेशन. म्हणजे 1/g ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे असे छानपैकी रिलेशन जे आहेत, हे रिलेशन आपल्याला शोधून काढता येतात एका डायमेन्शनल ॲनालायसिसचा वापर करून. आणि ही के जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलेला आहे. एक्सपेरिमेंटली ज्यावेळी व्हॅल्यू ऑब्झर्व केली गेली, एक्सपेरिमेंटली ज्यावेळी काढलं गेलं, त्यावेळी एक्सपेरिमेंटली इट वॉज ऑब्झर्वड दॅट द व्हॅल्यू ऑफ के इज नथिंग बट इट इज 2π. सो व्हॉट इक्वेशन हॅज बिकेम इज, इक्वेशन काय झाली आहे बघा, टाईम पिरियड टी इज इक्वल टू 2π √L/g. This is the equation for time period of simple pendulum. बघा किती ब्युटिफुली वी have find out this particular equation with the help of dimensional analysis. सो ज्यावेळी तुम्ही ह्या पर्टिक्युलर पॉईंटची सुरुवात केली ना डायमेन्शन अनालायसिसची, त्यावेळी तुम्हाला असं लक्षात आलं की आपल्याकडे टाईम पिरियड टी, त्यानंतर लेंथ L आणि ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G, ह्या तिन्ही क्वांटिटी आहेत. पण ह्या तिन्ही क्वांटिटी एकमेकाला कशा रिलेटेड आहेत, त्यांचं रिलेशन काय, एकमेकाचे संबंध काय, हे आपल्याला माहीत नव्हतं आणि ते आपण जस्ट आत्ता फाइंड आउट केलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या? सो दिस इज द सेकंड ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालायसिस. Okay, this is the second application and we'll stop here for this lecture. The next third application we'll take into the next lecture. Thank you guys.